ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मागच्या 2 दिवसापासून जालना येथे धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांच्या आमरण उपोषणाचा 3रा दिवस आहे। खरं तर आपण पाहिलं की वेगवेगळ्या संघटना आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी त्यांना भेट देऊन पाठिंबा देखील दिलेला आहे। आज सकल वंजारी समाजाच्या वतीने त्यांच्या या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही बांधव आहेत, तुम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। दीपक भाऊंना काय सांगाल? आज दीपक बोराडे हे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत। मी जालना जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधवाच्या वतीने वंजारी, बंजारी, धनगर आणि तमाम ओबीसीच्या वतीने मी ह्या धनगर आरक्षणाला एसटीत जाण्यासाठी आमचा जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आपण पाहतोय की मराठवाड्यात सध्या जे चित्र निर्माण झालेलं आहे, सामाजिक सलोखा काही ठिकाणी दरी जी आहे ती वाढत चालली आहे। अशा तुम्ही सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहेत, त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे मराठवाड्यात हे वातावरण कुलुषित करण्याचा काही लोकांचा प्रयत्न अजूनही आहे, पण आम्ही सर्व ओबीसी बांधवांना आणि ओपनचे लोक असतील, काही लोकांच्या हे लक्षात पण आलेलं आहे सगळ्यांच्याच, आणि आम्ही दीपकरावांच्या खांद्याला खांदा लावून सर्व ओबीसी बांधव आम्ही आज त्यांच्याबरोबर आहोत। आपण जर पाहिलं तर राज्य शासनाने त्यांना आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी, मात्र आता कुठेतरी ते पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे ते आक्रमक झालेले आहेत। खरं म्हणजे 2014लाच त्याला आश्वासन दिलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, पण हे सगळं बोलाचीच बातन बोलाचीच कडी सगळ्याला झुलवत ठेवत आहेत आणि ह्या राज्यात त्यांनी अत्यंत गलिच्छ वातावरण करून ठेवलं आहे। माणसात माणूस ह्या सरकारने ठेवलेला नाही। बरं, याला प्रमुख जबाबदार कोण वाटतं? देवेंद्र फडणवीस। आपल्यासोबत अजून काही वंजारी समाजाचे बांधव आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा त्यांना दिलेला आहात, तर काय भूमिका आहे तुमची? आज जालना जिल्हा समस्त वंजारी समाजाच्या वतीने आमच्या समाजाचे नेते राजेंद्र राख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज दीपक बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। खरं तर ही त्यांची लढाई, या लढाईची फक्त अंमलबजावणी होणं बाकी आहे। कारण गॅजेटेरनुसार 1947च्या गॅजेटेरनुसार धनगर समाजाचा एसटी आरक्षणामध्ये त्या काळात समावेश झालेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी ही केंद्र सरकारने अद्यापर्यंत केलेली नाही। ही अंमलबजावणी होण्यासाठी समस्त ओबीसी या जालना जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज हा आज धनगर समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। आणि सोमवारी मी मुंबईला जाणार आहे। सन्माननीय खोतकर साहेब, आम्ही सोबत देवेंद्रजी फडणवीस, एकनाथरावजी शिंदेसाहेब व अजितदादा यांची भेट घेऊन जालना जिल्ह्यामध्ये दीपक बोराडे आरक्षणाच्या लढ्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहे, त्यांच्या या मागणीला आपण लवकरात लवकर राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि या धनगर समाजाचा एसटी या आरक्षणामध्ये समावेश करावा, याबाबत मागणी करणार आहे। येत्या 24 तारखेला त्यांनी समाज बांधवांना आवाहन केलं आहे की मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढा। 22ला प्रत्येक ठिकाणी निवेदन द्या आणि 24ला मोर्चा काढा। म्हणजे कुठेतरी धनगर समाज जो आहे तो आता आक्रमक होत चाललेला आहे। साहजिक आहे, या आंदोलनाची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि समाज एकवटलेला आहे, आणि जेव्हा समाज एकवटतो तेव्हा सर्व परिस्थिती हातबल होती, परंतु राज्य सरकार या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे आणि 24 तारखेच्या अगोदर जी घोषणा दीपक भाऊने केली त्या अगोदर जर कॅबिनेटमध्ये निर्णय झाला तर यांना आंदोलन करायची गरज पडणार नाही, त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे। आपण पाहतोय की आंदोलनाची तीव्रता जी आहे ती अधिकच वाढत चाललेली आहे। अशातच ते सांगतायत की आता ही शेवटची लढाई आहे, आर या पार असं सांगतायत ते। आज आम्ही वंजारी समाजातर्फे राजेंद्र राख, आमचे भगवानगडाचे ट्रस्टी आणि सर्वजण इथं आलेलो आहेत, परंतु माझं एक म्हणणं आहे की आता सरकारने धनगर समाजाच्या संयमाची वाट पाहू नये। कारण दीपक बोराडेसारखा असा अतिशय प्रामाणिक आणि निष्कलंक माणूस नेता म्हणून आज पुढे आलेला आहे। तुम्हाला मी सांगतो, यामध्ये सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर धनगर समाजाचा संयम तुटन आणि संयम तुटल्यानंतर सरकारला सळोकी पळोक्या झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे धनगर समाजाच्या एसटीच्या अंमलबजावणीबाबत तात्काळ सरकारने त्यांचे कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन ते केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे लवकरात लवकर पाठवून धनगर समाजाला आरक्षण द्यावं, हे गरजेची बाब आहे। पण त्यांनी आवाहन केलेलं आहे की येत्या 24 तारखेला मोर्चा काढा म्हणून, म्हणजे आक्रमक जो लढा आहे तो आता कुठेतरी होत चाललेला, याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे? नाही, याला जबाबदार तर सरकारच आहे ना। कारण आज उपोषणाचा 3रा-4था दिवस आहे, सरकारचे कोणी प्रतिनिधी अजून त्यात येत नाही, कुठल्या प्रकारचा निर्णय घेत नाही, कुठलं शिष्टमंडळ राज्य सरकारच्या कॅबिनेटच्या मंत्र्यांनी एखाद्याने जबाबदार लोकांनी यायला पाहिजे असतं। आज एवढा मोठा समाज आहे, आमच्या माता भगिनी इथं आहेत, गावागावातून लोक येत आहेत, तरी सरकार काय झोपलं काय? सरकार
हां, मग सरकार जर झोपलं नसेल तर मग आता 24 तारखेला त्यांनी जे आवाहन केलं, आज दीपक बोराडेच्या आव्हानानुसार मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत, लोक मावणार नाहीत. त्यामुळं माझं सरकारला तुमच्या माध्यमातून या निमित्ताने इशारा आहे की 24 तारखेच्या आत निर्णय घ्या. धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची प्रमाणपत्र द्या, नसता खूप त्याचे वाईट परिणाम होतील. वंजारी समाज म्हणून आज आम्ही सोबत आहेत, पण या राज्यातला सगळा ओबीसी समाज, सगळे 18 पगड जाती, सगळे आज या आंदोलनाला पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारने हलक्यात आंदोलन घेऊ नका, या आंदोलनाची तीव्रता वाढून देऊ नका आणि तुम्ही अडचणी देऊ नका. लवकर निर्णय घेऊन धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र द्या. तर नक्कीच आपण पाहतोय की होते वंजारी समाज बांधव येत्या 24 तारखेला दीपक बोराडे यांनी आवाहन केलेलं आहे. त्यामुळे सरकारने आता धनगर समाजाचा संयम पाहू नये, तात्काळ या संदर्भात ठोस निर्णय घ्यावा अशी भूमिका जी आहे ती वंजारी समाज बांधवांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.